हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे कोथिंबीरीचे मुटके। हे कोथिंबीरीचे मुटके बनवण्यासाठी आपण कोथिंबीरी बारीक चिरून घेतले। साधारणतः 2 मोठ्या वाट्याभर इतकी कोथिंबीर आपण घेतले। त्यानंतर इथे 7-8 मिरच्या घेतल्यात, 1 गड्डा लसूण आणि 2 मोठे चमचे जिरं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आता ही कोथिंबीर आपण घेतलेली आहे बारीक चिरलेली। इथे ह्या कोथिंबीरीमध्ये आता आपल्याला साधारणतः 2 मोठे चमचे भरून बेसन टाकायचं आहे। बेसन अजून नंतर आपल्याला मळताना सुद्धा पुन्हा लागणार आहे। त्यानंतर ही जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली मिरची, लसूण आणि जिऱ्याची, ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। चवीप्रमाणे मीठ यामध्ये आपण टाकून घेऊयात। साधारणतः पाव चमचा इतका खाण्याचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याचा ना आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। कोथिंबीर ऑलरेडी पाणी सोडते, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे। जसं लागेल तसं बेसन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि एक गोळा करून घ्यायचा आहे। अगदी पटकन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण कोथिंबीर पाणी सोडायला सुरुवात करते, त्याच्यामुळे मग हे पीठ किती तुम्ही मळलं तरी पूर्ण ओलसरच बनत जाईल। त्याच्यामुळे अगदी पटापट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता आपण ना हातावरती तेल घ्यायचं आहे। इथे आपण गोडे तेल घेतलेलं आहे। गोडे तेल व्यवस्थित असं हाताला लावून घ्यायचं। त्यानंतर हा जो गोळा आहे याचे आपल्याला मुटके बनवून घ्यायचेत। अशा पद्धतीने मिश्रणाचा थोडासा भाग घ्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने त्याला अशा पद्धतीने दाबायचं। ह्यालाच मुटके बोलतात। याला पर्टिक्युलर कोणताही शेप तुम्ही देऊ शकता, जसं तुम्हाला जमेल तसं, कारण की नंतर आपल्याला हे कट करून ह्यांना फोडणी द्यायची, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हे बनवू शकता। अशा पद्धतीने बोटाने हे बनवायचे। अंगठ्याच्या साहाय्याने वरती असा दाब दिला की अशा पद्धतीने मुटके बनतात। असे सगळे मुटके आपण बनवून घेऊयात। हे मुठीमध्ये बनवले जातात म्हणून सुद्धा ह्यांना मुटके बोलतात। इथे आपण सगळे मुटके तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवले। आता हे मुटके आपल्याला वाफवून घ्यायचे, त्यासाठी ह्या जाळीला पहिल्यांदा तेल लावून घेऊयात व्यवस्थित असं। तेल लावून घेतल्यानंतर जे मुटके आपण कोथिंबीरीचे बनवले होते ते मुटके आपल्याला ह्या जाळीवरती ठेवायचे आहेत। इथे पाणी उकळलेलं आहे आता। त्यानंतर ही जी चाळणी आहे ज्यामध्ये आपण मुटके ठेवलेत ती आपल्याला अशा पद्धतीने ह्या पाण्यावरती ठेवायची आणि याच्यावरती एक झाकण ठेवून त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं। आपण इथे छोटा वरांटा ठेवलेला आहे आणि आता हे मुटके आपल्याला साधारणतः 15 मिनिटासाठी मस्त असे वाफवून घ्यायचेत। 15 मिनिटं मुटके वाफवल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त डरडरीत असे फुललेत सगळे मुटके। आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मुटके थंड व्हायला ठेवून देऊयात। मुटके खाली उतरवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर एक पलेता घ्यायचा, पलेत्याला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने हे मुटके थोडे हलवून घ्यायचे। आता साधारणतः 5 ते 10 मिनिटासाठी हे मुटके आपण थंड व्हायला ठेवून देऊयात। मुटके मस्त असे थंड झालेले आहेत। आता यातले 2च मुटके आपण घेणार आहोत आणि त्यांनाच फोडणी देणार आहोत। हे बाकीचे जे मुटके आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर पुन्हा जेव्हा खायचे तेव्हा फ्रीजमधून काढून बनवू शकता। जसं आपण कोथिंबीरीची वडी कशी उकडून फ्रीजमध्ये ठेवतो, जेव्हा हवी तेव्हा काढून तळतो, तशाच पद्धतीने ह्या मुटक्याचे आता आपण 2 भाग करून घेतलेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचेत। आता ह्यांना आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅनमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर इतकी मोहरी टाकायची। मोहरी मस्त अशी तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। साधारणतः अर्धा कांदा इथे घेतलेला आहे आपण लहान आकाराचा बारीक चिरलेला।
कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. साधारणतः एक मोठा चमचा भरून इतके तीळ आपण यामध्ये टाकलेत. पाव चमचा हिंग टाकायचं आहे. त्यानंतर पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर इतके हळद टाकायची आहे. किंचितचं मीठ यामध्ये टाकायचं आहे. यावेळी आपण गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर जे आपले मुटके आहेत कोथिंबीरीचे ते आपण यामध्ये टाकूयात. आता हा आपण मसाला जो बनवलाय तो मुटक्यांना अगदी मस्त असा लागला गेला पाहिजे. साधारणतः 1 ते 2 मिनिटं मुटके मस्त असे परतून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये. वरून गार्निशिंगसाठी तीळ टाकायचे भरभरून. मुटके खाताना तीळ जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा ते खायला खरंच खूप अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने आपले कोथिंबीरीचे मुटके खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही हे नुसते सुद्धा खाऊ शकता. खरंच खायला खूप छान लागतात. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अगदी मऊ आणि लुसलुशीत बनलेत हे मुटके. दिसायला जितके छान दिसतात खायला तितकेच अप्रतिम लागतात. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.